रोहित बडवे वेदवाणी या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।
परब्रह्मलिङ्गं भजे
प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगतवंदनीय परम पावनीय ज्ञान भक्ती वैराग्याचे प्रतीक असणारे जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा भगवंताचा अतिशय अद्भुत अनुपम अलौकिक असं वर्णन करून सांगणारा अद्वितीय असा 4 चरणाचा अभंग आहे। विठ्ठल सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करवटावरी ठेवूया। वारकरी संप्रदायामध्ये जर सगळ्यात सोपा काही अभंग असेल तर तो कोणता आहे? कोणता अभंग आहे? असं म्हणतात की प्रत्येक वारकऱ्याला हा अभंग पाठ असलाच पाहिजे। जर हा अभंग पाठ नाही तर त्याला वारकरी म्हणता येत नाही। महाराज जो वारकरी नाही त्याला सुद्धा हा अभंग पाठ आहे। अर्थात हा अभंग किती सर्वात्मक आहे आणि सर्वात्मक म्हणण्यापेक्षा असं आहे की या अभंगाशिवाय काही सुरूच होत नाही। बघा कीर्तन असो भजन असो काहीही जर करायचं असेल तर पंचपदीमध्ये हा अभंग आवश्यक आहे। म्हणजे या अभंगाशिवाय तुमचं काहीही सुरू होऊ शकत नाही। आणि अनेक वेळा किती वेळा आपण हा अभंग गातो त्याला हिशोबही करता येणार नाही। किती वेळा त्या भजनी मंडळाने किती वेळा अभंग गायला असेल किती वेळा ऐकला असेल याचा काही हिशोबच सांगता येत नाही। आणि मग असा अत्यंत सुंदर सगळ्यांच्या पाठाचा असा अद्भुत अभंग आहे आणि या अभंगाच्या माध्यमातून भगवंताचं गोड रूप वर्णन केलं। आणि बघा काहीच अवघड नाही, इतका सोपा अभंग तुम्ही पाहिलाच नसेल दुसरा। नुसता पाठांतर आहे म्हणून सोपा असं नाही, बघा सोडवायला पण तेवढाच सोपा। कसं आहे बघा काय अवघड आहे तुम्ही म्हणणार आम्ही पण अर्थ लावू। सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, ते ध्यान सुंदर आहे जे उभे विटेवर उभं आहे। बरं आणखी कसं आहे? महाराज म्हणतात की करकटेवरी ठेवूया, दोन्ही हात असे कमरेवरती ज्याला ठेवलेले आहेत असं ते ध्यान सुंदर आहे। आणि त्याच्या गळ्यामध्ये सुंदर अशी तुळशीची माळ आहे। तुळशी माळ गळा, तुळशी हार गळा, कासे पितांबर। आणि मग असं कासे पितांबर कमरेवरती असं सुंदर पितांबर ज्या देवानं घातलेलं आहे असं ते गोड ध्यान मला आवडतं। ज्याच्या कानामध्ये मकर कुंडले तळपती श्रवणी, श्रवण म्हणजे कान, श्रवणेंद्रिय, कानामध्ये देवानं सुंदर असे मकराकृती कुंडल धारण केलेले आहे। सुंदर असं पितांबर धारण केलेलं आहे देवानं। म्हणून मग ते अतिशय गोड दिव्य मनमोहन असं जे दृश्य आहे ते रूप जे आहे जे ध्यान आहे ते मला अत्यंत आवडतं। म्हणून मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजितो एवढंच सांगितलं नाही तर कंठामध्ये भगवंताने कौस्तुभमण्याचं सुद्धा त्या ठिकाणी शोभन लावलेलं आहे। अशा प्रकारे मग तुकाराम महाराज म्हणतात की यापेक्षा आणखी गोड सावरी सुंदर मूर्तीच नाही जगामध्ये, याच्यापेक्षा सुंदरच काही नाही। आणि म्हणूनच तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, हेची म्हटलं की महाराज याच्या व्यतिरिक्त दुसरं सुखच जगात मला काही पाहायला मिळत नाही। म्हणून तुका म्हणे माझे हेची, बाकीच्याला विलक्षण केलं आणि केवळ एवढ्यालाच ठेवलं। म्हणून म्हणतात की बाकी सगळं सोडा, केवळ एवढंच त्या ठिकाणी माझ्याकरता सुखाचं कारण आहे। म्हणून तुका म्हणे माझे हेची सर्व सुख। आणि मग पाहिलं
मुखाकडे ती आवडीनं पाहत राहील. अशा प्रकारे या अभंगाचा साधा सरळ अर्थ या ठिकाणी सांगून झाला. विठ्ठल आज या ठिकाणी अतिशय पवित्र पावन असा हा शुभ मुहूर्त आहे. तसं तर आपला भारत वैदिक सनातन संस्कृती एक अशी आहे ज्याच्यामध्ये एकही दिवस असा मोकळा जात नाही. प्रत्येक दिवशी काहीतरी सण आहे साजरं करण्याकरता आणि एक झाल्यानंतर एक उत्सव त्या ठिकाणी आपला चालू असतो. तर गेल्या 4 वर्षापासून या ठिकाणी कोजागर पौर्णिमा ही शरद पौर्णिमेनिमित्त या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या पंढरीनाथाच्या अपार अशा कृपेतून परमपूजनीय परम आदरणीय परिव्राजकाचार्य स्वामी आनंदाश्रमजी महाराज यांच्या अथाह अशा आशीर्वादातून आणि ज्यांचं वास्तव्य या गावामध्ये आहे असे सर्वांचे आदरणीय गुरुस्थान असणारे परमपूज्य गुरुवर्य स्वामीजी महाराज यांच्या मार्गदर्शनातून यांच्या आशीर्वादामधून आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व संत मंडळींच्या अथाह परिश्रमामधून समस्त ग्रामस्थ अकोळवे यांच्या अथाह कष्टामधून समस्त भजनी मंडळ या सर्वांच्या अथाह कष्टामधून हा भव्य दिव्य असा कोजागर पौर्णिमेनिमित्त त्रिदिनी कीर्तन उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो. या कार्यक्रमाच्या आयोजकाचं सर्वात मोठं श्रेय या ठिकाणी जातं ते म्हणजे आपल्या गावचे सरपंच माननीय प्रतीकदादा शेळके आणि त्यांचं संपूर्ण मित्रमंडळ. तर या ठिकाणी जसं सरपंच पद त्यांना मिळालं त्यानंतर सुंदर कार्यक्रमही त्या ठिकाणी त्यांनी राबवलेले आहेत आणि त्याच आध्यात्मिक धार्मिक कार्यक्रमामध्ये असणारा हा महोत्सव हा मोठा कार्यक्रम या ठिकाणी साजरा केला जातो. आणि मग अशा प्रकारे 4थं वर्ष या कार्यक्रमाचं आत्ता आहे. गेल्या वर्षी सुद्धा बाळूमामांच्या पालखीमध्ये आपण सगळ्यांनी हा उत्सव साजरा केलेला आहे. तर अशा प्रकारे कोजागर पौर्णिमा म्हणजे ही शरद पौर्णिमा या निमित्त सुंदर असा भव्य दिव्य त्रिदिनी कीर्तनाचा महोत्सव आहे. आणि या कीर्तन महोत्सवामध्ये या ठिकाणी या कार्यक्रमाची सेवा आज माझ्या वाट्याला आली. त्याबद्दल सर्वप्रथम तर भगवंताचेच आभार मी व्यक्त करेन. कारण कोणतीही सेवा त्याची असल्यामुळे त्याच्या आज्ञेशिवाय घडत नाही, त्याच्या कृपेशिवाय घडत नाही. आणि तुम्हा सर्वांचं एवढं प्रेम आहे की कार्यक्रम झाला पाहिजे. आणि त्यात विशेष म्हणजे आपलं भजनी मंडळ आहे घरात सगळं. या भजनी मंडळाचं एवढं प्रेम आहे. खरं तर यांच्यामध्ये राहूनच मी जे काही घडले, कुठे काय फार मोठे क्लास केले आणि कुठे काय फार मोठं असं काही नाही. महाराज जे काही आहे तुमच्यामध्येच राहून तुमच्यामधलंच मी काय काय ते जे शक्य आहे मी शिकली आहे. त्याच्यामुळे या भजनी मंडळाचंही फार मोठं प्रेम या ठिकाणी मिळालं आणि त्यांच्याच माध्यमातून हा कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित झालेला आहे. तर या कार्यक्रमाचे आयोजक नियोजक परिश्रम करणारे आणि विशेष म्हणजे त्या ठिकाणी सगळ्या प्रकारचं दायित्व घेणारे अशा प्रकारच्या सर्व लोकांना आणि त्यात तुम्ही श्रोते मंडळी तुमचेही फार फार मोठा आभार आणि प्रसाद खायला येणारे सुद्धा त्यांचे फार आभार. पण मला तरी वाटते की कीर्तनाला सगळे आलेचे प्रसादाला पण येतात. बरोबर आहे माझं? हा म्हणजे मी काही बघायला नसते पण ते तुम्हालाच माहित असेल नेमकं काय. पण हा कीर्तनाची आवड आहे म्हणून एवढे लोक एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आणि विशेष म्हणजे पुरुष लोकांचं तर फार मोठं मन आहे महाराज. काय वर्णनच करावं त्याचं. एवढं मोठं मन मी कोणाचंच पाहिलं नाही. म्हणजे सगळा मंडपच महिलांना देऊन टाकला. बसा तुम्हीच. हा आम्ही कोपरा वाटतो, आम्ही कोपऱ्यातच बरे, तुम्हीच बसा. म्हणजे केवढं मोठं मन केलं म्हणून त्यांचे सुद्धा विशेष आभार. अशा प्रकारे साऊंड सिस्टीमही छान आहे, आपले बालगोपाळही छान आहे, सुंदर असे या ठिकाणी नियोजन आहे. तर या सुंदर नियोजनामध्ये अभंग कसा आहे, सुंदर आहे. तर सुंदर ते ध्यान उभे कटेवरी करकटावरी ठेवूया. विठ्ठल तर असा आहे मला बघा. या संपूर्ण विश्वामध्ये संत महापुरुषांची विभूती केवळ एवढ्याच कारणाकरता असते की या दुःखी जीवाला मी कसं सुखी करू. जी मला सुख मिळालेलं आहे ती मी या दुःखी जीवाच्या पदरात कसं टाकू, कशा पद्धतीनं याला सुख मिळेल याच्या निरंतर अशा तळमळीनं त्या ठिकाणी संत महापुरुष अवतार धारण करतात आणि आलेल्या अवतारामध्ये निरंतर तेवढंच काम करत असतात. एवढ्या दिव्य भव्य अशा कार्यामध्ये एवढी एक छोटीशी तळमळ
त्यांच्या अंतःकरणामध्ये असते आणि त्यातूनच एवढे सुंदर सुंदर उपक्रम राबवले जातात, एवढे सुंदर गाथा आहेत, एवढे सुंदर ग्रंथ आहेत, एवढे सुंदर अभंग आहेत. या सगळ्याचं एकमात्र त्या ठिकाणी लक्ष आहे ते म्हणजे भगवान परमात्म्याची प्राप्ती. पण बघा असं आहे, शास्त्र सांगतं एक आणि आपल्याला पाहिजे असतं दुसरं. कारण भगवान परमात्मा कसा आहे, अत्यंत अद्भुत आहे. खरंच त्याच्याविषयी काय वर्णन करायचं, तो अत्यंत निर्गुण निराकार स्थितीमध्ये आहे. भगवंत निर्गुण आहे, निराकार अव्यक्त आहे. आणि मग असा निर्गुण निराकार भगवान परमात्मा जो की आपल्याला कळणं अत्यंत कठीण आहे, अतिशय कठीण आहे. पहा तुम्ही, कारण की साधारण विश्वामध्ये एकतर असं सांगितलं जातं की तुम्ही प्रपंचामध्ये सुख शोधता, सुखाची ती जागा नाही. सुखाची खरी जागा म्हणजे भगवान परमात्म्याचं चरण आहे. मग या गोष्टीमध्ये स्वाभाविक असं या ठिकाणी कळतं की भगवंताच्या प्राप्तीशिवाय जीवाला सुख नाही. आता जीवाला सुख जर तिथंच खरं आहे, पण आम्हाला भगवंताची प्राप्ती करणं अतिशय कठीण वाटतं महाराज. मग अशा अतिशय कठीण गोष्टीला आम्ही सोपं कसं करायचं? कारण की तसा नियमच आहे की छोट्या छोट्या मुलांना झेपेल एवढंच ओझं दिलं जातं, बरोबर आहे. कारण मुलगा बालवाडीत बसला आणि त्याला लगेचच लसावी मसावी शिकवला, त्याला लगेच चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज शिकवलं, समजणार का महाराज? मग त्याला काय शिकवलं जातं? त्याला जे समजेल ते शिकवलं जातं महाराज. त्याच्या बुद्धीनुसार, त्याच्या कुवतीनुसार त्याला ते शिकवलं जातं. मग तसंच आहे, जसं ते क्षेत्र आहे तसं हेही क्षेत्र आहे की या क्षेत्रामध्ये सुद्धा जे सोपं आहे त्याच्या सोप्याकडून अवघडाकडे त्या ठिकाणी जातं. जसं पहिलीपासून बालवाडीपासून त्या ठिकाणी त्याला पहिल्यांदा पाढेपाठ करायला शिकवतील, 1-2 लिहायला शिकवतील, बेरीज वजाबाकी शिकवतील आणि मग असं करता करता पुढे जाऊन तो विद्यार्थी 10वी पास करू शकतो. अर्थात एकाएकी कोणतंही मोठं काम त्याला जमणार नाही. म्हणजे सोप्यातून सुरुवात आणि मग अवघडाला त्या ठिकाणी सुरुवात. अर्थात अवघड लगेच जमत नाही, सोपं त्या ठिकाणी दिलं जातं. आता हे मृदंग सुद्धा इथं आहे, तर एकदम लगेच ठाईचा बोल देणार का तुम्ही विद्यार्थ्याला? मग काय देणार? सगळ्यात पहिले साधे बोल देणार. तर साधे म्हणजे कोणते ते आम्हाला माहित नाही, पण चला साधे तरी कोणते जे त्यांना जमतील असे, म्हणजे साधं साधं देणार. मग त्या साध्याची जेव्हा तो प्रॅक्टिस करेल भरपूर, तेव्हा काहीतरी अवघड शिकण्याची त्याच्यामध्ये एक परिपक्वता तयार होईल. मग अशा प्रकारे शास्त्र सुद्धा सांगतात की मला सरळ सरळ निर्गुण निराकार परमात्मा तुम्हाला समजणार नाही. कारण यतो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह. महाराजांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, शास्त्राने एकदम सांगितलं सरळ, अजिबात डोकं लावू नका. कारण की तुम्ही त्याला समजून घ्यालच अशी खात्री नाही. का? कारण की यतो वाचा निवर्तन्ते. बघा, ज्या भगवंताचं वर्णन करण्यामध्ये वाणी निवृत्ती घेते, रिटायरमेंट घेते वाणी, नाही संपलं, याच्यापेक्षा पुढे मी बोलू शकत नाही. कान म्हणतात की याच्यापेक्षा जास्त त्याचं काही ऐकू शकत नाही, डोळे म्हणतात की त्याला बघू शकत नाही, त्वचा म्हणते मी त्याला स्पर्श करू शकत नाही, पाय म्हणतात मी त्याच्यापर्यंत जाऊ शकत नाही. अर्थात सगळ्या इंद्रियांच्या अतीत असणारा तो परमात्मा आहे. त्याला डोळ्याला पाहता येत नाही, कानानं ऐकलं जाऊ शकत नाही, असा इंद्रियातीत अगोचर परमात्मा. मग असा यतो वाचा निवर्तन्ते. मग सगळ्या दृष्टीने जर विचार केलं तर महाराज मग मनाद्वारे तुम्ही पाहू शकता ना. कारण मनसेवां द्रष्टव्य, शास्त्राने हेही सांगितलं की मनाद्वारे, मनसा म्हणजे मनाद्वारे तुम्ही त्याला पाहू शकतात. परंतु मनानं पाहणं फार कठीण आहे महाराज. एवढं सोपं आहे का? आपलं मन एका निर्गुण निराकार परमात्म्यामध्ये स्थिर राहणं अजिबात शक्य नाही. आणि मग असं अवघड एवढा मोठा कठीण टास्क आम्ही काय करू शकत नाही. मग महाराज असं काहीतरी सोपं सुद्धा आम्हाला कळायला पाहिजे. आणि मग तीच कृपा साधू संत करतात. ठीक आहे ना महाराज? तुम्हाला जर अवघड कळत नाही तर तुमच्या करता त्या भगवान परमात्म्यानं जो की अव्यक्त आहे तो व्यक्त झाला, जो निर्गुण आहे त्या ठिकाणी तो गुणामध्ये आला, तो भगवंत निराकार कसं साकार झाला. मग तो सगळ्या प्रकारे अव्यक्त त्या ठिकाणी निर्विकल्प परमात्मा जो की सविकल्प त्या ठिकाणी झाला, संकल्प त्यानं केला. मग असा जो भगवंत आहे जो सगुण साकार स्वरूपामध्ये आपल्या समोर आहे, मग त्या भगवंताचं ध्यान करा, जेणेकरून तुम्हाला या सगुण साकार परमात्म्याचं ध्यान करत 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 अशी एक वृत्ती तयार होईल की त्याच्याच मध्ये मग पुढे तुम्हाला निर्गुण निराकार परमात्म्याचं सुद्धा दर्शन होईल. मग अशा प्रकारचा हा एवढा सोपा आणि सरळ जमणारा एकदम सोपा अभ्यास आहे. मग महाराज अशा प्रकारे जर अभ्यास तुम्हाला जमत असेल तर कृपा करून सांगा की ते सुखाची राशी जी तुमच्या
कशा प्रकारचा असतो महाराज सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणात. सुंदर अतिशय सुंदर असं या ठिकाणी महाराजांनी सांगितलं. बघा, तुम्हाला जर निर्गुण निराकार कळत नाही तर आता सगळं साकाराचं वर्णन करून मी सांगतो. कारण बघा, तसे साधी लोक काय म्हणतात की मला वेदांत काही कळत नाही. ध्यान घेऊन नाही का बरं कीर्तन, तुम्ही म्हणणार आज काही वेगळा घास आहे, पण असंही खाल्लं पाहिजे महाराज, कधीतरी पोटाला सवय ही पण द्या ना. त्याच्यामुळं कसे औषध असतं ना, औषध कडू असतं, पण कडू जरी असलं तरी ते रामबाणच असतं. ते बरोबर काटा काढतं आणि त्या जीवाला सुखी करतं. त्याच्यामुळे औषध कडू जरी असलं तरी तोंड वाकडं करून का होईना पण खायचं प्रेमानं. म्हणून म्हणतात की शास्त्र वेदांत ऐकायचं अतिशय कठीण असं लोक म्हणतात. पण याच्यामध्ये काय कठीण आहे हेच कळत नाही. सगळ्यात महत्वाचं सांगू, जसं तुम्ही म्हणणार तुम्ही विज्ञान शिकता, तुम्ही गणित शिकता, एवढं अवघड तुम्ही एवढं इतिहास लक्षामध्ये ठेवतात, तुम्हाला कम्प्युटर चांगलं चालवता येतं, किती किचकट गोष्ट असते नाही का त्याच्यावर. ज्याला कळत नाही त्याला कळतं की याच्यात किती किचकट आहे, म्हणजे जो मुरलेला आहे त्याला वाटतं काहीच अवघड नाही, सगळं सोपं आहे. पण बघा महाराज, तुम्हाला जर हे सगळं कळू शकतं तर वेदांतच कळायला काय हरकत आहे मग. हा, तुम्हाला गणित चांगलं अवघड गणित कळतं, तर मग तुम्हाला एवढं विज्ञान मोठं कळतं, तर या सगळ्या बुद्धीमध्ये वेदांतच कळायला काय अवघड आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे महाराज आवड नाही. आवड असेल तर ती वस्तू कळण्यामध्ये काहीच हरकत नाहीये. त्या विषयाप्रती, त्या वस्तूप्रती आवड असली पाहिजे. आवड असेल तर ती वस्तू हस्तगत करायला काहीच वेळ लागत नाही. मग सगळ्यात मोठी गोष्ट इथे हे आहे की आवड नाही. मग महाराज म्हणतात ठीक आहे ना, साध्या माणसाला जर या सगळ्या गोष्टीची आवड नाही किंवा वेदांत कळतच नाही किंवा त्याच्या बुद्धीला ते अजिबात जमत नाही, तर मग अशा व्यक्तीकरता अतिशय सुखाचा रस्ता सांगितला. म्हणतात काही हरकत नाही, तुम्ही नाम जप आधी करा, भगवंताचं नाम, त्या नामाचा निरंतर जप करा. त्या नामाच्या निरंतर जपाच्या माध्यमातून त्या ठिकाणी तुम्हाला हळूवारपणे त्या भगवंताच्या नामाची आवड लागेल. कारण कसं आहे, भगवंताच्या रूपाचं जर वर्णन केलं, भगवंताच्या नामाचं जर वर्णन केलं, त्याच्या धामाचं जर वर्णन केलं, तर तो व्यक्ती प्रेमानं ऐकत असताना त्याच्या अंतःकरणामध्ये जिज्ञासा उत्पन्न होते की अरे, मी ज्याचं ऐकलं तो आणखी कसा आहे, मग ते आणखी जाणल्यानंतर पुढे आणखी कसं आहे, आणखी करता करता त्या जिज्ञासेपोटी त्या व्यक्तीला त्या विशेषाचं विशेष असं ज्ञान होतं, असं ते विशिष्ट ज्ञान त्याला प्राप्त होतं. मग या सगळ्याचं कारण म्हणजे जिज्ञासा, आणि त्या जिज्ञासेचं कारण म्हणजे आवड आहे. म्हणजे आवड सर्वप्रथम असली पाहिजे. मग बाकी सगळी कशाची तरी नाही, पण निदान भगवंताच्या नामाची तरी आवड व्यक्तीला अवश्य असली पाहिजे. एवढं जर असेल तरीही तुमचा मार्ग सोपा आहे. म्हणून म्हणतात की बरं, आता तुम्हाला निर्गुण कळत नाही तर मी सगुण सांगतो. आणि हा अभंग एवढा सुंदर आहे बघा महाराज. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया. एवढं सुंदर महाराजांनी सांगितलं एवढ्या कोण शब्दामध्ये. आणि वर्णन काय केलं, सुंदर ते ध्यान. काही अवघड नाही याच्यामध्ये समजायला. तुम्ही म्हणणार काय तुम्ही अभंग निवडलेला, याच्यामध्ये काय विस्तार करता.
करण्याजोगं आहे. पण ऐका, बघा, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. तुम्हाला वाटेल की ते ध्यान सुंदर आहे. पंढरपूरला जाऊन आले आम्ही. कोण कोण पंढरपूरला गेले? कोणाकोणाला भगवंताचं साक्षात पंढरीनाथाचं दर्शन झालेलं आहे? बस एकच दोनच. साक्षात म्हणजे तुम्ही असं म्हणू नका लगेच शंखचक्र घेऊन आणि घरीच येऊन हजर झालं नाही. पंढरपूरमध्ये जाऊन भगवंताचं दर्शन या डोळ्याला कोणी घेतलेलं आहे? बरेच लोक असतील महाराज, पण कसे लाजत, आपली ओळखच नाही का? काय करायचं तुम्हाला? आपली ओळखच नाही. होईल आता 2 तासात, तेवढी तरी पुरेशी आहे ना? असे बऱ्याच, जसं भगवंताचं दर्शन तिथे आम्ही घेतलं, मग त्याच्यामध्ये ज्या व्यक्तीनं देवाचं दर्शन घेतलं त्याच्याकरता हा अभंग करणं अजिबात अवघड नाही. तो म्हणेल हा अभंग आम्ही घरी बसल्या सोडवतो, एवढ्या लांब कशाला आलो? अरे सुंदर ते ध्यान सुंदर आहे, एवढं कळालं. काय केलं त्याने? दोन्ही हात असे कमरेवर ठेवले, करकटावरी ठेवूया, आणि तो उभा कुठे आहे? म्हणजे विटेवरती तो उभा आहे. एवढं तर झालं समजा. मग एवढाचा अर्थ आहे याच्यामध्ये. असं आहे तर हा अभंग पंचकलीमध्ये का घातला? मग महाराज फार विशेष आहे बरं का. या अभंगामध्ये एवढंसच वर्णन आहे, तर या अभंगाचं स्थान पंचकलीत नसायला पाहिजे होतं, पण तो पंचकलीत आहे. याचा अर्थ, या अभंगाचा अर्थ दिसतो तसा नाही. म्हणजे खरं तर असंच आहे, जे सगळ्यात जास्त सोपं दिसतं खरं तर अवघड तेच असतं. तुम्ही विचार करा ना. म्हणजे असं आपण गायनाचंही काम करतो अनेक वेळा, अनेक अशा चाली असतात, वरून वाटताना वाटतं अरे किती सोपी चाल, मी तर 2 मिनिटात गाऊन देईल. म्हणजे जेव्हा गायला जातो तेव्हा कळतं की अरे हे तर कठीण आहे. म्हणजे सोपं जे दिसतं ते खरंच अवघड असतं, आणि त्याच्यामध्ये विचार केला असता त्या गोष्टीचं रहस्य वास्तविक कळतं. म्हणून सुंदर ते ध्यान उभे विटेवरी पंचपदीमध्ये घातलेलं आहे. आणि त्याचं कारणही असं आहे की हे शास्त्र आहे. शास्त्राच्या काही मर्यादा असतात, शास्त्राचे काही नियम असतात. ज्या नियमामध्ये असं आहे की जसं सगळ्यात पहिले तुम्ही रामकृष्ण हरी घेता, त्याच्यानंतर रूप पाहता मुचली घेता, त्याच्यानंतर सुंदर ते ध्यान घेता, किंवा मागे पुढे होऊ शकतं, किंवा शेवटी त्या ठिकाणी आहे मग विठोबा रखुमाई. अशा प्रकारे पंचपदानां समाहारः इति पंचपदी. 5 प्रकारच्या पदाचा समाहार याच्यामध्ये असतो. तुम्ही म्हणाल तर 4च पदे, आणखी एक अभंग या ठिकाणी गायला जातो, तो जरासा निश्चित नाही, पण याच अर्थाला धारण करून तो 5वा अभंगही म्हणला जातो, जो की फडामध्ये फडकरी लोक गात असतात. तर मग अशा प्रकारे सगळ्यात पहिलं रामकृष्ण हरी म्हणतात की रामकृष्ण हरी काही साधं नाही महाराज, फार मोठं गंभीर रहस्य आहे. आणि असं जर म्हणावं तर चहुवेदी जान सामी शास्त्री कारण 18ही पुराण, या सगळ्याचं ते सार आहे ते एकाच मंत्रात आहे, तो म्हणजे रामकृष्ण हरी. आणि मग इथून सुरुवात होते. मग जो रामकृष्ण हरी आहे तोच दोहा विठ्ठल बरवा आहे. आणि त्या दोहा विठ्ठल बरवाच्या ठिकाणी जर मन लागलं तर त्याचं फळ सर्व सुखाचे आगर आहे. सगळ्या सुखाची राशी भगवंताच्या चरणावरती आहे. आणि मग असंच जेव्हा संपूर्णपणे प्राप्त होतं म्हणतात, त्याच्यानंतर सुंदर ते ध्यान, मग ते ध्यान सुंदर प्रकारे चित्तामध्ये बसावतं. आणि मग ते ध्यान जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. मग हेच सगळं सुख आहे माझ्याकरता. आणि मग तो कोण आहे, ती सुखाची राशी कोण आहे, तर जय जय विठ्ठल रखुमाई. म्हणजे बघा एवढी सुंदर याची साखळी विणलेली आहे, अजिबात एकमेकांशी विरोध नाही, एकदम सरळ पंचपदी प्रारंभापासून शेवटपर्यंत. म्हणून म्हणतात की हा जो अभंग यामध्ये घातलेला आहे त्याचं फार मोठं रहस्य आहे. सुंदर ते ध्यान काही साधारण अभंग नाही. आणि म्हणूनच हा असाधारण अभंग तुमच्यासारख्या असाधारण लोकांच्या पुढे या ठिकाणी आज सेवेकरता निवडलेला आहे. म्हटलं की लोकही आपले काही साधे काही महाराज अक्कोळदेशचे लोक आहेत. मग अक्कोळदेशच्या लोकांच्या करता साधारण ज्ञान द्यायचं नाही, त्यांना शुद्धच दिलं पाहिजे, नाही का? शुद्ध देशी गाईचं तूप जसं असतं तसं शुद्ध ज्ञान, तसे अशुद्ध ज्ञान तर नाही म्हणत महाराज, इकडे नाहीचे त्या प्रकारचा साठा. पण तरी समजा महाराज काही लोकांना जो अट्टहास आहे की आम्ही रहस्य ऐकलं पाहिजे, तर ते रहस्य सगुण आणि निर्गुण स्वरूपामध्ये महाराजांनी इथे मांडलेलं आहे. कारण बघा निर्गुण निराकार परमात्मा समजणं अतिशय कठीण आहे सामान्य बालिश बुद्धी करता. कारण की जे परिपक्व झालेले संत आहेत, जे वृद्ध झालेले संत आहेत, वृद्ध म्हणजे ज्ञानानं वृद्ध झालेले, नुसतं आयुष्यानं वृद्ध झालेला माणूस खरा वृद्ध नाहीये, तो तर आयुष्यानं नुसतं वाढलेला आहे, मोकार वाढलेला आहे. पण ज्ञान जर नाही तर त्या वार्धक्याचा
नाही. म्हणून म्हणतात जे साधू संत महापुरुष मंडळी आहेत त्यांनी त्या ज्ञानाचा अनुभव घेतला जो की सामान्य जीवाला नाही. पण ते देतात अनुभव कसा म्हणतात की याच अभंगामध्ये 2 लक्षण केले. त्या लक्षणामध्ये तटस्थ लक्षण आणि स्वरूप लक्षण आहे. तटस्थ लक्षण म्हणजे असं आहे की सरळ सरळ त्याचं लक्षण न करता त्याला दाखवण्याकरता दुसऱ्याचं लक्षण करायचं आणि त्या लक्षणाद्वारे त्या लक्ष पदार्थाला दाखवून द्यायचं. अशा प्रकारे लक्षण केलं जातं. याला म्हणतात तटस्थ लक्षण. म्हणजे असं आहे म्हटले की महाराज कसं आहे की गावामध्ये समजा कोणी आले नवीन अतिथी आले म्हटले रामकाकाचं घर कुठे आहे. आता रामकाका तर नगरला राहतात पण जरा पूर्वीच्या काळची गोष्ट म्हटली की रामकाकाचं घर कुठे आहे. मग तेवढ्यात एका बोळीतला तो माणूस म्हटला ते दिसतंय का ते तिथे जो कावळा बसलेला आहे त्या घरावरती हा तेच रामकाकाचं घर आहे. आता त्या माणसाने तो कावळा बघितला. कावळ्याचा आणि त्या घराचा काही संबंध आहे का. तरीही त्या कावळा बसलेला असल्यामुळे त्या घराला रामकाकाचं घर असं म्हणता येईल. ठीक आहे. मग अशा प्रकारे तो व्यक्ती म्हटला की ते घर आहे. थोड्या वेळानंतर तो कावळा उडून गेला महाराज. पण कावळा उडून गेला म्हणून ते घर रामकाकाचं नाही असं होऊ शकतं का. त्या घराचा आणि त्या कावळ्याचा काही एक संबंध नाही. फक्त कळण्यापुरतं त्या कावळ्याचा आधार घेतला. तसं म्हणताय की भगवान परमात्मा जो निर्गुण निराकार ब्रह्म परमात्मा आहे त्याला समजून घेण्याकरता सगुण साकार रूपाचं त्या ठिकाणी कल्पना केली जाते की महाराज याला बघा तू याला बघ आणि मग त्याचा अनुभव घे. तू याच्या ठिकाणी त्या ठिकाणी मीच त्याच्या ठिकाणी जाऊन विलीन हो तेव्हा तुला तो कळेल. जसं याला चंद्रशाखान्याय असं म्हटलं जातं. जसं लहानपणी तुम्ही पाहिलं असेल एखादं छोटंसं बाळ आजीला म्हटलं की आजी मला चंद्र दाखव आणि आजी काय म्हणते अरे बाळा आता तर चंद्र द्वितीयेचाच आहे म्हणजे छोटा बाळच आहे चंद्र. मग द्वितीयेचा चंद्र जर तुला बघायचा असेल तर कसं दाखवायचं म्हणून आजी एक युक्ती करते. आम्ही पण लहानपणी असा चंद्र बघितलाय तुम्हाला ठाऊक असेल. म्हणतात की मग आजी काय करते एका झाडाखाली नेते त्याला आणि मग त्या झाडाखाली घेऊन गेल्यानंतर आजी पाहते की चंद्र कुठे कसा दिसतोय आणि मग त्याला कसं दाखवायचं. ती आजी काय म्हणते बाळाला की बाळा ते बघती झाडाची फांदी दिसते का. मग ते बाळ वरती बघतं. बघितल्यानंतर हो आजी ही फांदी का अरे नाही बाळा ती नाही त्याच्या खालची बघ ना जरा. जेव्हा आजी म्हणते अशी फांदी तो बाळ म्हणते हा ती दिसली मला फांदी दिसली. ती फांदी का आजी असं जेव्हा सांगते तेव्हा आजी त्याही फांदीचं व्यावर्तन करते अरे बाळा ती नाही त्याच्या जवळची बघ. असं करता करता ज्या फांदीला दाखवायचं आहे ती फांदी त्या बाळाला आता दिसली. आणि मग आता म्हणते त्या फांदीच्या शेजारी जे पांढरं पांढरं काहीतरी चमकतंय दिसलं का तुला. म्हणे हो आजी दिसलं. त्या फांदीच्या शेजारीच चमकतंय. हो बाळा मग त्यालाच चंद्र असं म्हणतात. तोच चंद्र आहे. बघा आता महाराज या चंद्राचा आणि त्या फांदीचा काही संबंध आहे का. तरीही तुम्ही असं केलंय का कधी नाही. समजा एखाद्या वेळी चंद्र नाही पण दाखवला पण समजा झाडावरती छोटे छोटे मोहळ असायचे. लहानपणी आम्ही पाहिलंय की ते मोहळ दाखवायचे दुसऱ्याला तुम्हाला माहिती कुठे पण दुसऱ्याला दाखवायचे पण त्याला दिसतच नाही. मग तुम्ही काय म्हणणार अरे ती फांदी दिसते का त्याच्या शेजारची दिसते का त्याच्या खाली आहे थोडासा. आता ते दिसलं का त्याच्या शेजारीच बघ जरा बारीक छोटंसं मोहळ आहे. बघा आता त्या फांदीचा आणि त्या मोहळाचा काहीच संबंध नाही. तसंच त्या फांदीचा आणि चंद्राचाही काही संबंध नाही. पण त्या चंद्राला सांगण्याकरता त्या फांदीचा आधार घ्यावा लागला. एकदा त्या मुलाला त्या बालकाला चंद्र कळाला तर त्या फांदीचा आणि त्या चंद्राचा काही संबंध नाही हे त्यालाही कळतं. मग तो बिना फांदीचा सुद्धा चंद्र पाहू शकतो. एवढी परिपक्वता त्याला येऊन जाते. तसं म्हणतात आपण सगळे सामान्य प्राणी अतिशय बालिश बुद्धीचे आहोत. अतिशय बाळ बुद्धी आहे. या बाळ बुद्धीच्या लोकांना तो निर्गुण निराकार भगवान परमात्मा काही समजणार नाही काही दिसणार नाही. कारण की तो अव्यक्त निराकार नाही ज्या आकार. मग असा निराकार परमात्मा ज्याला सगुण साकार रूपामध्ये घेऊन आले आणि त्या सगुण साकार परमात्म्याचं वर्णन केलं. म्हणून म्हणतात की हा जो अभंग आहे या अभंगामध्ये दोन्हीही वर्णन केलं की सगुण निर्गुण निराकार परमात्मा आणि सगुण साकार दोन्हीचं वर्णन केलं. ज्यामध्ये पहिलं तटस्थ लक्षण झालं की बाजूला राहूनच दाखवायचं पण ते मात्र कळतं असं आहे तटस्थ लक्षण. आणि स्वरूप लक्षण म्हणजे सरळ दाखवायचं दुसऱ्या तिसऱ्याचा आधार न घेता सरळ त्याच वस्तूला दाखवायचं. अशा प्रकारे हे स्वरूप लक्षण आहे. मग या अभंगामध्ये बघा सुंदर ते ध्यान हे जे आहे हे या ठिकाणी स्वरूप लक्षण आहे. आणि उभे विटेवरी करकटावरी ठेवून या हे जे पद आहे या पदामध्ये महाराजांनी त्या ठिकाणी तटस्थ लक्षण केलेलं आहे. सुंदर ते ध्यान सुंदर आहे पण ते काही वळालं नाही. म्हणून आता ते
न कळत त्या ठिकाणी कळत नसल्यामुळे तुम्हाला आता त्या ठिकाणी स्वतःच लक्षणाद्वारे म्हणजे उभा विटेवरी आणि कर कटेवरी याच्या माध्यमातून त्या परमात्म्याला समजावून सांगण्याचा हा प्रयत्न केला जातोय. विठ्ठल वापरलेला आहे. ते हा शब्द आपण कुठे वापरतो? ते बोला ना. ते व्याकरण शिकलं थोडंफार. मराठीमध्ये ते शब्द आपण जवळपास वापरतो नपुंसक लिंगाचं एकवचन असेल तर, जसं ते झाड, कळालं? किंवा पुल्लिंगामध्ये आदरार्थी वाक्य वापरायचं असेल तर तेव्हा सुद्धा आपण म्हणतो ते गुरुजी, म्हणजे एक आदरणीय शब्द आहे पुल्लिंगामध्ये. तसं म्हणतात मग इथे या ठिकाणी ते झाड जसं आहे तसं म्हटले ते ध्यान, म्हणजे या नपुंसक लिंग शब्दाचा म्हणजे या ठिकाणी हा जो सर्वनाम आहे याचा आधार घेतलेला आहे की ते ध्यान. आणि मग ते ध्यान कोणतं ध्यान म्हणतात? ते ध्यान कसं आहे? ते सुंदर आहे. याचा अन्वय जर केला तर असा होतो ते ध्यान सुंदर. ते ध्यान कसं आहे? सुंदर आहे. बरोबर. ते ध्यान म्हणजे नेमकं कोणतं ध्यान? कोणतं ध्यान सुंदर आहे? तर त्याचं वर्णन केलं पुढे. म्हणतात जे ध्यान, बघा ते आल्यामुळं जे या शब्दाला अध्याहार करावा लागला की जे ध्यान उभा विटेवरी आहे, जे ध्यान कर कटेवरी ठेवून आहे, म्हणजे अर्थात जे ध्यान कटेवर त्या ठिकाणी कर ठेवलेले असताना विटेवर उभा असलेला ते जे ध्यान आहे महाराज, त्याच ध्यानाचं मी वर्णन करतोय. ते कसं आहे? सुंदर आहे. बघा आता सगळ्यात पहिलं आपण ध्यान शब्दाचा अर्थ काढू. ध्यान म्हणजे काय आहे? ध्यान हा शब्द ध्येय चिंतायाम या संस्कृत धातूपासून बनलेला आहे. ध्येय चिंतायाम म्हणजे चिंतन करणं, हे चित्ताचं काम आहे. चित्ताद्वारे त्या भगवंताचं चिंतन करणं हे चित्ताचं काम आहे. आणि मग अशा प्रकारे ध्यान या ठिकाणी घडतं. यालाच म्हणतात की त्या ठिकाणी महर्षी पतंजली की ध्यान तत् प्रत्यये एकतानता ध्यानम, म्हणजे प्रत्ययाची एकतानता, अर्थात ध्यान करणारा एक ध्याता म्हणजे साधक कुणीतरी माणूस उभारास त्याला म्हणायचं ध्याता. आणि ज्याचं ध्यान करतो ते आहे ध्येय, आणि हा काय करतोय? ती क्रिया म्हणजे ध्यान. अर्थात ध्यान, ध्याता आणि ध्येय या तीनही गोष्टी ज्यावेळी एकरूप होतात तेव्हा ते ध्यान खऱ्या अर्थानं सफल होतं. यालाच ध्यान म्हणतात. आता ध्यान म्हणजे साध्या भाषेत सांगायचं झालं तर आठवण, एखाद्याची आठवण काढणं, एखाद्याची सतत आठवण येणं याला ध्यान असं म्हणतात. आपणही म्हणतो मला त्याचं ध्यान झालं. ध्यान म्हणजे काय? आठवण आली थोडक्यात. असं म्हणतात महाराज की ते ध्यान जे आहे सुंदर, त्याच्या ठिकाणी माझं ध्यान लागतं. अतिशय गोड असं ते आहे रूप, त्याच्याच जवळ माझं ध्यान लागतं, म्हणजे त्याचीच मला आवड आहे आणि त्याच्याच ठिकाणी मला सदा सर्वदा एक आठवण त्याची येत राहते, म्हणून ते ध्यान. अशा प्रकारे ध्यान, ध्याता आणि ध्येय या तीनाचीही त्रिपुटी एकत्र होते तेव्हा ते ध्यान सफल आहे. आणि हे चित्ताचं काम आहे. चित्तामध्येच ध्यान घडतं. पण महाराज असं आहे, तुम्ही म्हणणार की तुम्हाला आठवण येत असेल देवाची, तुम्ही भले माणसं, बरोबर आहे ना महाराज? तुकोबराय कसे माणसे? तुकोबरायांचं जर वर्णन केलं तर अद्भुत आहे महाराज. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेल मग, आणि तुम्ही म्हणतात की ते ध्यान तुम्हाला घडतं. आमच्यासारख्या लोकांना तरी शक्य आहे का? अतिशय ध्यान घेऊन नाही का? तुम्ही म्हणणार की अतिशय गंभीर विषय चाललेला आहे, पण गंभीर विषयाला तुम्ही जेवढं जास्त ध्यान देऊन ऐकाल तो विषय तुम्हाला समजणार 100% आहे. अजिबात वेगळी भाषा मी वापरत नाही. बघा असं आहे ध्यान. तुम्ही म्हणणार आम्हाला तर रात्रंदिवस एकच ध्यान आहे. कशाचं ध्यान आहे? बस दिनरजनी एकच धंदा आमचा, फक्त आणि फक्त प्रपंच. बाकी आम्हाला दुसरं काही कळत नाही. फक्त ध्यान एवढंच. कुठलं बसलं, खाता पिता झोपता नाचता काही करता फक्त आम्हाला एवढंच ध्यान येतं, ते म्हणजे प्रपंचाचं. रात्रंदिवस केवळ प्रपंचामध्ये आम्ही असतो, हीच एक आठवण आम्हाला येत राहते. कारण की प्रपंच जो आहे तो अतिशय विचित्र आहे महाराज. आणि विचित्र एवढा विचित्र आहे की या विषयाचं एकच नाहीये ना. जसं भगवान परमात्मा एकच आहे, त्याच्यामुळे त्याचं ध्यान लागायचं आपण कठीण समजू. इथे बघा विषय काय कमी आहे का? विषयाचं आपण रात्रंदिवस ध्यान करतो. एकतर 5 विषय आहेत, 5 विषयाचे 5 ज्ञानेंद्रिय आहेत, आणि त्या 5 ज्ञानेंद्रियाच्या माध्यमातून
सेवन करतो, पण याच्यामध्ये विषय एक नाही ना, एकतर हे 5 विषय झाले. एक साधा विचार करा, नुसता टीव्ही आहे तुमच्या घरामध्ये, प्रत्येकाच्या घरात आजकाल एक टीव्ही आहे. टीव्ही मुख्य जागेवर लागलेला असतो, जिथे देवाचा फोटो पाहिजे, पण दुर्भाग्य आपलं की टीव्ही लागतो, काही हरकत नाही, आपल्याला पाहायचं असतो ना. बरं, त्या टीव्ही मध्ये सुद्धा महाराज तुम्ही जेव्हा रिमोट हातात घेऊन बसतात, चॅनल किती असतात? किती चॅनल आहेत? असंख्य महाराज, असंख्य चॅनल. आणि असं होतच नाही की तुम्ही बसले आणि एकच चॅनल सारखा लावून ठेवलाय. ज्याला बातमीची आवड ती गोष्ट निराळी, किंवा ती क्रिकेट वगैरे लागलं की ती आणखी निराळी. पण असं होतच नाही की बस तुमचे 2-2 मिनिटांचे चॅनल बदलत जातात. बघा, एक टीव्ही हा विषय आहे, त्याच्यामध्ये सुद्धा एका चॅनलवर तुम्ही स्थिर नाही, तर मग एका भगवान परमात्म्यावर स्थिर होणं काही सोपं आहे का? अतिशय कठीण गोष्ट सांगितली महाराज. हे विषय अति विचित्र आहेत, आणि मग हे जेवढे विचित्र आहेत ते तेवढे जास्त दुःखदायी सुद्धा आहेत. सुख पाहता जवा पाडे, दुःख परगता येवढे. आणि मग हे सुख पाहायला जातात तुम्ही, छोटं छोटं सुख जर मला मिळालं तर बरं होईल असं म्हणून छोट्या छोट्या सुखाच्या मागे मागे पडतात, आणि शेवटी डोंगरा एवढं मोठं दुःख प्राप्त करतात. या विषयांच्या संगतीनं, ही संगती विषयाची अतिशय वाईट आहे. भगवान परमात्माही सांगतात ना, ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषुपजायते, संगात् संजायते कामः, कामात् क्रोधो विजायते. ध्यायतो विषयान् पुंसः, असा पुरुष जो की विषयाचं ध्यान करतो, आणि मग विषयाचं ध्यान करता 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 कामना जागी होते. कामना म्हणजे इच्छा, इच्छा जागी झाली. काय इच्छा? शेजाऱ्यानं गाडी घेतली, आता आपल्या घरी सुद्धा गाडी आलीच पाहिजे, असं ध्यान केलं, आणि मग त्या ध्यानाच्या माध्यमातून विषयाचं सेवन करण्याची इच्छा झाली. मग विषयाचं सेवन करता करता त्या विषयाच्या प्राप्ती करता व्यक्तीचे कष्ट सुरू झाले, आणि मग विषयाची त्या ठिकाणी विषय वस्तू प्राप्त करण्याकरता कष्ट करता करता असं झालं की तो विषय तुम्हाला मिळाला. एकदा विषय मिळाला की त्या ठिकाणी तुमची इच्छा संपून गेली असं होत नाही. शास्त्र स्पष्ट सांगते की कामना पूर्ण झाली तर तीच कामना क्रोधाला उत्पन्न करते, आणि जर कामना अपूर्ण राहिली तर तीच कामना क्रोधाला उत्पन्न करते. आणि मग क्रोध व्यक्तीकडे आला की क्रोधात् भवति सम्मोह, सम्मोहात् स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो, बुद्धिनाशात् प्रणश्यति. बघा महाराज, सगळ्या प्रकारच्या पतनाचं कारणच इथं सांगितलंय. एकदा तुम्हाला क्रोध आला की क्रोधामुळे मोहित होतो माणूस, त्याला खरं काय आणि खोटं काय, चांगलं काय आणि वाईट काय हेच कळत नाही. मग असा क्रोधामध्ये आलेला व्यक्ती अतिशय दुराचार वृत्तीमध्ये परायण होतो. क्रोधात् भवति सम्मोह, आणि मग सम्मोह झाला की स्मृती विभ्रम तयार होतो, आणि एकदा स्मृतिभ्रंश झाला, बुद्धी मायाला गेली की मग तो व्यक्ती काय करतो हे त्याचं त्याला सुद्धा कळत नाही, आणि मग शेवटी अशा व्यक्तीचं पतन होतं. म्हणून सगळ्यात महत्वाचं हे सांगितलं की विषयाचं सेवन ही सगळ्यात मोठं दुःखाचं कारण आहे. जर तुम्हाला इंद्रियांना हे विषय गोड लागतात, अजूनही एवढी साधना, एवढं भजन, एवढे कीर्तन ऐकून, एवढे भजन गाऊन अजूनही जर इंद्रियाला हे विषय गोड लागतात, तर समजायचं अजून आपलं भजन फळलंच नाही महाराज, अजून आपण भजनीच नाहो, अजून आपण त्या ठिकाणी भक्तच नाही. भगवंताच्या व्यतिरिक्त दुसरा कोणता विषय जर आपल्याला आवडत असेल तर समजायचं अजूनही आपण भक्त झालेलो नाहीये. म्हणजे भगवंता व्यतिरिक्त दुसरं काहीही आवडलं हे भक्ताचं लक्षण नाही. म्हणून सरळ सरळ सांगितलं की या सगळ्या विषयांचा त्याग करून एकमात्र ध्यान करण्याचं स्थान आहे, ते म्हणजे ते भगवान परमात्मा, ते सुंदर ध्यान आहे. तुम्ही बघा ना, म्हणून शास्त्र सांगते की याच्यापेक्षा व्यतिरिक्त, याच्यापेक्षा वेगळा असा ध्यान करण्याजोगा आहे का कोणी? कारण की भगवान परमात्मा कसा आहे आणि आपण कसे आहोत याचा विचार करा. आपण समजा बाकीच्या प्रपंचाला सोडलं सुद्धा तरी एवढे शरीर तर आहे महाराज, एक 5 फुटाचं 6 फुटाचं हाडा माणसाचं जे काही शरीर आहे आपलं, या शरीराप्रती तर आपला अपार मोह आहे. बाकी जरी सोडलं तरी हे शरीर मात्र आपल्याला आवडतं. आणि मग असा कोण व्यक्ती आहे ज्याला आपण आवडत नाही बरं? बघा, प्रत्येकाला स्वतःची आवड असते. स्वतःला चांगलं खायला आवडतं, चांगलं बोलायला आवडतं, चांगलं पाहायला आवडतं, आणि ते सगळं काही स्वतः करता आवडतं. शास्त्र सांगते आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति. अहो, स्वतःसाठी सगळं माणसाला आवडतं. बघा, पुत्र पुत्रासाठी नाही, स्वतःसाठी प्रिय आहे. पत्नी पत्नीसाठी नाही, स्वतःसाठी प्रिय आहे. तो पुत्र तुम्हाला
असता. म्हणजे जे काही तुम्हाला या जगात आवडते हे सगळं स्वतःसाठी आवडते. मग विचार करा हे तुम्ही स्वतःला किती आवडत असाल. आणि हे स्वतःचं जे स्वरूप आहे तेच वास्तविक स्वरूप म्हणजे ते भगवंताचं आहे आणि तेच खरं सुंदर स्वरूप आहे. म्हणजे सुंदर ते ध्यान, हे ध्यान लावायचं आहे भगवंताचं. तर तो भगवंत दुसरा तिसरा कोणी नसून तुमच्या आतमध्ये असणारा कूटस्थ चैतन्य तो परमात्माही आहे. त्याला जर निरुपाधिक केलं, तो जर सगळ्या प्रकारच्या विषय आणि सर्व विकाराच्या अतीत झाला तर तोच एकमात्र परमात्मा आहे जो की ध्यान करण्याच्या योग्य आहे. आणि मग हे बाकी सगळे विषय काही कामाचे नाही महाराज. आपले हे जे शरीरही आपल्याला दिलेलं आहे हे कसं बनलेलं आहे. माऊली महाराज सांगतात ना, षडविकार षडवैरी मिळवणी तापत्रयी जी विणली रे, नवा ठाई फाटून गेली, नवा ठाई फाटून गेली, आम्हासी त्वारी धरी रे. किती गोड वर्णन केलं. ऐका तुमची घोंगडी कशी आहे. बघा भगवान परमात्म्यानं आपलं वर्णन केलं. कसा आहेस तू ऐका. म्हणतात की तुमचं जे शरीर बनलेलं आहे कशापासून, षडविकार षडवैरी मिळवली. 6 प्रकारचे विकार आणि 6 प्रकारचे वैरी मिळून आपलं शरीर बनलेलं आहे. याच्यामध्ये 6 विकार कोणते आहेत. अस्ति आहे, जायते जन्माला आला, त्या ठिकाणी वर्धते वाढला, त्या ठिकाणी पुढे म्हणतात अपक्षीयते. त्या अपक्षीयते म्हणजे बऱ्यापैकी आता क्षयला गेला अपक्षीयते आणि पुढे विनश्यती. अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षीयते विनश्यती. अशा प्रकारच्या 6 प्रकारच्या विकारांनी जडलेला हा देह आहे. बरं एवढंच नाही का, याच्यामध्ये पुढे सांगितलं 6 विकार यात फार भरलेले आहेत. कोणते कोणते, काम क्रोध लोभ मद मत्सर हे सगळे षडविकार. षडविकार याला षडवैरी म्हटलेलं आहे. 6 प्रकारचे शत्रू आहेत आपले. हे शत्रू जर आपल्या आतमध्ये आहेत तर आपल्याला बाहेरच्या दुसऱ्या शत्रूची गरजच नाहीये. म्हणून म्हणतात की आतमध्ये असणारे हे 6 वैरी. बरं म्हणून तापत्रयानं लिहिलेली आहे. तापत्रयाद्वारे तापत्रयाचा सुई धागा वापरला आणि त्याला छान मिळवून टाकलं. तापत्रयामध्ये आधी भौतिक आधी दैविक आणि आध्यात्मिक या 3ही तापाद्वारे याला छान असं विणलेलं आहे. आणि मग ही जी घोंगडी आहे महाराज, तुमचं शरीर, हे जे शरीर आता तुम्हाला दिसतंय हे कायमचं राहणारं नाही, विकारी आहे. बघा तुम्ही खूप छान सजा, स्वतःला छान सजवा, पण 5-6 दिवस आंघोळ करू नका. बघा तुमचा तुम्हाला वीट येईल आहे की नाही. 2-4 दिवस ब्रश करूच नका. कसं वाटेल तोंडामध्ये, कसं वाटेल. अर्थात हे शरीर अत्यंत विकारी आहे. हे शरीर प्रेम करण्याजोगं नाही महाराज. या शरीराद्वारे भगवंतावर प्रेम करावं त्याच्याकरता हे शरीर आहे. या शरीरावर प्रेम करावं, याचे लाड करावे याच्याकरता शरीर दिलेलं नाही. आणि म्हणून असं बनलेलं हे शरीर आहे. तर नवा ठाई फाटून गेलं म्हणतात. बघा नवा ठाई म्हणजे नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कार्य. 9 द्वार आहेत आपल्या शरीरामध्ये आणि या 9 द्वारापैकी कुठल्याही एका द्वारावाटे हा प्राण निघून जातो या देहाला सोडून. अर्थात हे शरीर काही एक कामाचं नाहीये. म्हणून म्हणतात हे शरीर काही कामाचं नाही. मला सोडा याच्यावर असलेली आसक्ती, याचं ध्यान करणं सोडा, याचं चिंतन करणं सोडा. आणि मग कोणाचं ध्यान करायचंय, त्या सुंदर अशा स्वरूपाचं भगवंताचं ध्यान करायचंय. मग तो भगवंता त्याचं कसं, त्याची त्या ठिकाणी घोंगडी कशी आहे त्याचे महाराजांनी वर्णन केलं. जर तो भगवान परमात्मा निर्गुण आहे तर, आणि जर तो सर्व साकार रूप घेऊन आला तर. बघा स्वगत सच्चिदानंदे मिळुनी, स्वगत सच्चिदानंदे मिळुनी शुद्ध सत्वगुणे विणली रे, षडगुण गोडे रत्न जडिका, षडगुण गोडे रत्न जडिका, तुझ श्याम सुंदरा शोभले रे.
स्वरूप आहे, तो चित स्वरूप आहे, तो आनंद स्वरूप आहे, सगळ्याच्या अतीत आहे, अनुपमेय आहे. त्याला कशाद्वारे पाहता येणार नाही, कोणती उपाधी लावता येणार नाही आणि कशाही प्रकारची उपमा सुद्धा त्याला देता येणार नाही, असा तो भगवंत आहे. आणि मग एवढं सांगून थांबले नाही तर त्या भगवंतानं या अज्ञानी जीवाच्या उद्धाराकरता सगळं साकार रूपही धारण केलं. मग ते कसं म्हणतात, आता गुण घेतले, पण जरी गुण देवाकडे आले असले तरीही शुद्ध सत्वगुण आहे, सत्वगुणही आहे आणि तोही शुद्ध आहे. म्हणजे बघा, भगवंताचा जो श्री विग्रह आहे तो असा आपल्यासारखा साधा सडलेला अथवा अशा प्रकारचा नाही की माणूस गेला की 2-3 तासात त्याच्या बॉडीतून वास यायला सुरू होतो. असं भगवंताचा देव नाही, तो दिव्य वपू आहे, तो शुद्ध सत्वात्म सत्वगुणातून आहे. बरं, 6 प्रकारचे भग आहे म्हणतात, षड भगवंताचे 6 भग म्हणून तर त्याला भगवंत म्हणतात. 6 भग म्हणजे त्या ठिकाणी ज्ञान वैराग्य नामाणो षण्णाम भग इति ऋणाम 6 आहे. त्याच्यामध्ये सांगितलं सगळ्यात पहिलं आहे महाराज की ऐश्वर्य, समग्र भरलेलं ऐश्वर्य आहे. ऐश्वर्यस्य समग्रस्य धर्मस्य यशः श्रेयः ज्ञान वैराग्य नामानो षण्णाम भग इति ऋणाम. समग्र रूपाने भरलेलं ऐश्वर्य त्या भगवंताकडे आहे. सगळं ऐश्वर्य परिपूर्ण असणारा तो भगवंत, तो अत्यंत दिव्य आहे. म्हणून या सगळ्याचं ध्यान सोडून त्या भगवंताचंच केवळ ध्यान करायचं, कारण तो एकमात्र सुंदर आहे. महाराज, या शब्दाचा एवढा मोठा अर्थ आहे की ध्यान करायचं. बरं, आता नुसतं ध्यान करायचं म्हटले नाही, त्या सुंदर स्वरूपाचं ध्यान करायचंय. आता ते जे स्वरूप आहे ते कसं, सुंदर शब्द वापरला. सुंदर शब्दाचा अर्थ होतो सुष्ठु उन्नती इति सुंदरः, सुंदर राती इति सुंदरः. गुरुजींनी तर याचे 6-7 अर्थ सांगितले, मला 2च लक्षात राहिले, म्हणजे चला पुढच्या वेळेस बाकीचे सांगू. पण बघा, 2 अर्थ फार गोड आहेत. काय अर्थ आहे? सुष्ठु उन्नती इति, त्या ठिकाणी उन्द क्लेदने हा संस्कृत धातू वापरलेला आहे. उन्द क्लेदने म्हणजे भगवान परमात्मा एवढा गोड, एवढा गोड, एवढा गोड आहे, एवढा सुंदर आहे की त्याचं वर्णन ऐकलं किंवा त्याला पाहिलं की चित्त असं द्रवीभूत होऊन जातं. क्लेदन, क्लेद असा धातू आहे, जसं म्हणतो ना नैनम क्लेद्यंती, तर क्लेद म्हणजे ओलं करणं. ओलं करण्याचा स्वभाव कोणाचा, द्रव पदार्थाचा. तसं म्हणतात की महाराज, भगवान परमात्म्याचं रूप जर नुसतं ऐकलं जरी तरी सुद्धा त्या भगवंताची ती मोहिनी मूर्ती मनामध्ये तयार होते आणि चित्त द्रवीभूत होऊन जातं, वितळतं, विरघळतं. किती कठोर, किती निष्ठुर कसाही माणूस असू द्या, त्या भगवंताचं वर्णन ऐकल्याबरोबर तो व्यक्ती वितळतो. एवढं सामर्थ्य त्या भगवंताच्या वर्णनामध्ये, रूपामध्ये आहे. आणि म्हणून महाराज, त्या निर्गुण निराकार परमात्म्याचं सगुण साकार सुद्धा वर्णन आम्ही करतो. मग याच्यामध्ये अनेक दृष्टांत सांगितले जातात. जसं म्हणतात की श्रीमद भागवताचे जे आदी प्रवक्ता महर्षी श्री शुकाचार्य आणि शुकदेव महाराज जसं जन्माला आले, जन्म झाल्याबरोबर वनात पळाले आणि तिथे जाऊन समाधीस्थ झाले. समाधीतून बाहेर काढून त्यांना त्या ठिकाणी भागवताचा प्रचार करण्याकरता पाठवायचं आहे. तर भगवान श्री वेदव्यास महाराजांनी फार सुंदर युक्ती केली आणि त्यांनी आपल्या शिष्यांना 2 श्लोक शिकवले. म्हणजे जाऊन तिथं जिथे शुकाचार्य बसलेले आहेत तिथे जाऊन हा श्लोक वारंवार गायन करायचा. काय आहे तो श्लोक? एवढं सुंदर गोड वर्णन या अभंगामध्ये केलं की तो परमात्मा आहे कसा, म्हणजे त्याच्या स्वरूपाचं वर्णन केलं. तो दिसतो कसा, तो आहे कसा, त्याचा तो चेहरा कसा आहे, त्याचे केस
तो उभा कसा आहे, त्यानं कसं पितांबर नेसलंय, त्याच्या गळ्यामध्ये काय आहे, छातीवर काय आहे, एवढं सुंदर गोड असं वर्णन भगवंताच्या रूपाचं केलं. बरं बघा सुंदर ते ध्यान आहे. अभंगाच्या नंतरच हा अभंग उद्योगामध्ये 15व्या क्रमांकाला येतो. म्हणजे लगेच सांगून दिलं महाराजांनी तो आहे कसा, राजस सुकुमार, तो राजस गोंडच आहे, एवढा गोड आहे, सुकुमार आहे. आणि असं वर्णन जेव्हा ऐकलं महाराज शुकाचार्य जे की परमहंस स्थितीमध्ये आरूढ झाले, त्यांना बाकी वडीलही कळत नाही, आई कळत नाही, जगातलं काहीही कळत नाही, केवळ चिदानंद रूप शिवोहम शिवोहम अशा स्थितीमध्ये आरूढ झालेले शुकाचार्य समाधीतून बाहेर आले. बरं बघा असं आहे की एखाद्या व्यक्तीचा विषयी जर आपल्याला संबंध जोडायचे असतील तर त्या व्यक्तीचा विषय फक्त रूपाचं ज्ञान नको आहे, त्याचा स्वभावही माहीत असला पाहिजे, तो काय करतो, त्याचं काम काय आहे ते सुद्धा माहीत असलं पाहिजे. आणि मग ते सुद्धा माहीत होण्याकरता अजून एक श्लोक सांगितला. अहो बकीयं स्तनकालकूटं जघांसया पाययदप्यसाध्वी लेभे गतिं धातृचितान्ततुल्यं कंबादयालुं शरणं व्रजेम. अहो भगवान परमात्मा त्याचा स्वभाव कसा आहे ऐका. एखाद्याच्या स्वभावाविषयी सुद्धा नक्की माहिती असली पाहिजे बरं का, नाहीतर त्याच्यासोबत काय संबंध ठेवायचे. म्हणून म्हणतात की ऐका भगवान परमात्मा अहो बकीयम, बकीयम म्हणजे बगळा, बगळ्याची नातलं कोणती, स्तनकालकूटम आपल्या स्तनामध्ये विष भरून देवाला पाजायला आली होती. काय नाव आहे तिचं, भूतना. भूतना मावशी आली देवाला दूध पाजायला आणि त्या दुधामध्ये विष भरून आणते. पण बघा भगवान परमात्मा एवढा दयाळू आहे, एवढा दयाळू की त्या भगवंतानं तिला मुक्ती दिली. कोणती मुक्ती, जी मुक्ती माता यशोदेला दिली तीच मुक्ती देवानं पूतनेला सुद्धा दिली. म्हणजे तो दयाळू केवढा विशाल हृदयवाला आहे, त्याचं हृदय अत्यंत अथांग आहे, एवढा दयाळू. म्हणून कंबा दयाळू शरण व्रजेम, अशा दयाळू भगवंताला कधी मी शरण जाईल, कसा मी शरण जाईल, की जाईल की नाही याचंही काही आपल्याला माहित नाहीये. मग असा दयाळू परमात्मा त्याच्याजवळ क्रूर भाव ठेवून जरी गेलं तरी सुद्धा तो स्वागत करतो. मग एवढा दयाळू भगवान परमात्मा, त्याचं जेव्हा वर्णन ऐकलं तर शुकाचार्य समाधीतून बाहेर आले महाराज. आणि मग हा दयाळू परमात्मा अतिशय सुंदर आहे, याच्यापेक्षा सुंदरच दुसरं जगात काही नाही. म्हणून सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. बघा आता याच्यामध्ये असं याचा जर अन्वय केला तर असा होईल ते ध्यान सुंदर. कोणतं ध्यान जर दंडान्वय केला तर असं होईल की उभा विटेवरी, जो विटेवर उभा आहे पुन्हा कसा आहे, कर कटेवरी ठेवूनिया. महाराज याच्यानंतर पुढचं वर्णन केलं, तो कटेवरती कर, त्या ठिकाणी दोन्हीही हात कमरेवरती ठेवून कायमचा उभा आहे. अशा प्रकारे हा भगवंत त्याचं ध्यान केलं पाहिजे. मग सगळ्या प्रकारे सुंदर तो आहे म्हणून सुंदर ते ध्यान. तर ते त्या ठिकाणी असं आहे की ते परब्रह्म म्हणजे ते निर्गुण निराकार ते परब्रह्म आहे जे विटेवरती उभं आहे. म्हणजे तो निर्गुण निराकार परमात्मा आणि हा सगुण साकार परमात्मा दोन्हीही ऐक्य आहे. आणि असं ऐक्य प्रस्थापित करण्याचंच नाव म्हणजे ध्यान आहे. आणि मग असा निर्गुण निराकार जर सगुण साकार आहे तर याचं वर्णन आम्ही अवश्य केलं पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात की सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. आता ऐका महाराज, ते भगवान परमात्मा विटेवर उभा आहे
बऱ्याचशा लोकांचे प्रश्न असतात. आम्ही पुरी जगन्नाथला गेलो आणि देवाच्या हातच नाही महाराज, आमच्या देवाच्या हातही कमरेवर ठेवलेले आणि मग तिथल्या देवाला हातच नाही, त्याचं काय कारण आहे? हा असा प्रश्न आपल्या लोकांना पडतो, त्या लोकांना नाही पडत. पण आपल्याकडे भगवंताचे दोन्ही हात कमरेवर ठेवले हा प्रश्न त्या लोकांना पडतो, आपल्या लोकांना नाही पडत. म्हणजे असं आहे की ज्या ग्रंथामध्ये आल्यानंतर स्वाभाविक त्याचं ज्ञान मनात होऊन जातं. पण असं नाहीये महाराज की स्वाभाविक जे ज्ञान झालं ते व्यक्तही झालं पाहिजे, ते उद्घाटितही झालं पाहिजे. असं आहे की भगवान परमात्मा कमरेवरती हात का ठेवून उभा आहे, त्याचं काय कारण आहे? ऐका, बऱ्याच लोक काही असंही सांगतील की बघा पुंडलिकानं वीट फेकली आणि भगवान उभे राहिले, एवढा वेळ उभे राहिले, कंटाळाला शेवटी मग काय करणार? मग कंटाळल्यानंतर काय करणार आहे? बस दोन्ही हात कमरेवर ठेवून दिले, आता तू कधी म्हणली बाबा. म्हणजे भगवान कंटाळले आणि कंटाळूनच कमरेवर हात ठेवले असा अर्थ त्या ठिकाणी लागत नाही. हा अर्थ नुसतं त्या ठिकाणी असा सहज सांगायचा असेल तर झाला, परंतु भगवान परमात्मा कटेवरती हात ठेवून उभे आहेत त्याचं फार वेगळं कारण आहे. बघा भगवंताचा स्वभाव कसा आहे. जसं भगवान शंकराचार्य पांडुरंगाष्टकामध्ये सांगतात, प्रमाणं भवाब्धेरिदं मामकानां नितंबकराभ्यां धृतो येन तस्मात्. बघा तो भगवान परमात्मा कसा आहे. समचरण सरोजं सांद्रमिलामुदाभं जघननीत पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदैवलहासं विठ्ठलं चिंतयामि. तो कसा आहे त्याचं वर्णन केलं की अहो तो भगवान परमात्मा कटेवरती दोन्ही हात या करता उभा आहे की या संपूर्ण संसारामध्ये जो दुस्तर असं दुःख आहे, या संसाराला सागर म्हणतात ना, या संसार सागरामध्ये बुडालेला बुडणारा आणि त्या ठिकाणी उड्या मारणारा प्रत्येक जीव, प्रत्येक प्राण्याच्या उद्धाराकरता मी कायमचा तत्पर आहे. बघा कायमचा आपण म्हणतो ना कमरेवर हात ठेवून उभा आहे, म्हणजे काय? तो तत्परच आहे. कशाला? आपल्याला जर काही काम करायचं असेल किंवा असं म्हणजे असे बऱ्याच तत्परतेचं ते निशाण आहे की उभाच आहे कमरेवरती हात ठेवून. असं आहे की याच्याकरता भगवंत विचार करतो की माझा जो कोणी भक्त आहे आणि तो जर मला आवाज देतो तर त्याला त्या ठिकाणी वाचवायला जाताना मला उशीर व्हायला नको, म्हणून कमरेवर हात ठेवूनच उभा आहे. हा झाला साधा अर्थ. पण याचा विशेष अर्थ असा आहे, भगवान शंकराचार्य सांगतात की प्रमाणं भवाब्धेरिदं मामकानां. भवाब्धी म्हणजे भवसागर, भवसमुद्र. या भवसमुद्रामध्ये माणूस गटांगळात आपल्या घरात किती खोल आहे अंदाजच नाहीये. साधा समुद्र आपल्याच्याने पार होत नाहीये. बघा तुम्हाला जर समुद्राच्या किनाऱ्यावर नेलं आणि म्हणे की आता पोहायचं आपल्याला, आणि पोहून काय करायचं म्हणजे आता इथे कन्याकुमारीला उभा आहोत तर मग इथून सरळ पार करायचं समुद्र आणि पार करत करत पोहत जायचं श्रीलंकेला. जमणार आहे का महाराज? बरं हा समुद्र तिथे तर जास्त खवळलेला. एक साधे समुद्र आपल्याच्यानं पार होणं शक्य नाही. समुद्र सोडा महाराज, साधी नदी पार होणं शक्य नाही. आपल्याकडे तर आता शेततळे पडेल ते सुद्धा पार करायचं अवघड आहे आपल्याला. आणि मग या भवसमुद्रामध्ये मोठ्या मोठ्या उड्या मारल्यात आपल्या लोकांना. म्हणून म्हणतात भगवान परमात्मा तुम्हाला सांगून देतात की काळजी करू नको. जर त्या ठिकाणी तुला उद्धार व्हायची इच्छा असेल, तुला हे संसाराचं दुःख नको असेल तर एक मात्र एक हाक मला दे. तुझ्या एका हाकेला त्या ठिकाणी आवाज देऊन तत्काळ त्या ठिकाणी उपस्थित होईल. विश्वास या ठिकाणी माझा ठेव, करिष्ये. माझं वचन त्या ठिकाणी आहे तुला आणि मी त्याचं पालन करेल. माझा भक्त कधी पडू शकत नाही आणि पडलेल्या प्रत्येक भक्ताला वाचवणं हे माझं काम आहे. जसं भगवंतांनी सांगितलं, सर्वं ज्ञानप्लवेनैव वृषिणं संतरिष्यसे. अर्जुना काळजी करू नको, व्यवस्था आहे. बघा अर्जुनानं प्रश्न केला, सगळेच्या सगळे लोक बुडालेले आहेत, त्यांचं काय व्हायचं तेव्हा? अर्जुना चिंता करू नको, कारण की मी ज्ञानरूपी नौका तयारच ठेवलेली आहे. जो कोणी व्यक्ती माझ्याकडे आला त्याला उचलून लगेचच त्या नौकेमध्ये ठेवतो आणि पहिलं तीरावर नेऊन सोडतो. हाच भगवंताचा स्वभाव आहे. हा स्वभाव जेव्हा जाणतो तरच तो व्यक्ती त्याच्यावर प्रेम करू शकतो. म्हणून म्हटले की भगवान परमात्मा सगळ्या प्रकारच्या दुःखाचं निवारण करून भवसमुद्रामधून तारून नेण्याकरता एक महान अशी नौका आहे, त्याच्याकरता करकटेवरी ठेवून या.
आणि विशेष अर्थ याचा असा सांगितला महाराजांनी, यहो भगवान परमात्मा याच्याकरता आहे की तुम्हाला चिंता वाटायला नको. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे माणसाच्या मनातली भीती काढायची. एकदा माणसाची भीती गेली की ते काम करण्यामध्ये तो सहज प्रवृत्त होतो. गुरुचं आणि देवाचं, आई वडिलांचं तेच काम असतं की बाळाच्या मनातली पहिले भीती काढायची. आता ते काम अवघड आहे त्यांनाही माहिती, पण पहिली भीती काढायची. भगवान परमात्मा आपल्या भक्तांची भीती काढण्याकरता सांगतात, हे बघा या भवसमुद्राला तुम्ही जे फार गंभीर समजतात, फार खोल समजतात, तो तेवढा खोल नाहीये. कारण की मी माझ्या या कमरेवर हात ठेवून एवढंच सांगतोय की तू जर माझ्या पायाजवळ आला आणि माझ्या पायाला जर तू धरलं तर हा गंभीर असा असणारा भवसमुद्र केवळ कमरे एवढाच खोल आहे. मग आता कमरे एवढा खोल असलेला समुद्र पार करायला आपल्याला काही जड जाणार नाही का महाराज? मग काय करावं लागेल? त्या भगवंताच्या चरणावरती शरण जावं लागेल. असं जर केलं तर बाकी सगळं त्या ठिकाणी आपल्यापासून दूर होईल. कारण की हा भवसमुद्र अत्यंत दुस्तर आहे, याला पार करण्याचं सामर्थ्य आपल्यात अजिबात नाहीये. बघा ना, जसं महाराज सांगतात ना, संस्कृती. संसरती म्हणजे संसाराचा विषय आहे. संसार सम्यक रूपाने सरतो. कुठे सरतो? अहो त्याला संसाराला सरळ करण्याकरता संसाराचा काळ सुद्धा भगवंतच आहे. बघा सगळ्याला गिळून घेणारा देवच आहे. म्हणून म्हणतात संस्कृती, संसरण करण्याचा ज्याचा स्वभाव आहे तो संसार. याच्यामध्ये भौरा सुद्धा मोठा मोठा. बघा याच्यामध्ये येणारे संकल्प आणि विकल्प म्हणजे या लाटा आहेत, तरंग आहेत. आणि या लाटांच्या मध्ये असणारा भौरा, फार मोठा भौरा, तो म्हणजे त्या भौऱ्याच्या मध्ये जो कोणी अडकला तो तिथे जागच्या जागी गोल 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 फिरत राहतो. बरोबर आहे ना विठ्ठल? संस्कृती भौरा, हा संसार रूपी भौरा. आणि त्या भौऱ्यात जर एक माणूस अडकला तर तिथेच गोल गोल फिरत राहतो. पाण्यातला भौरा माहितीये तुम्हाला? त्या भौऱ्यात जर माणूस अडकला तर काय होतं? सापडत नाही, कोणालाच सापडत नाही. मला तो जातो आणि जातोच कायमचा. तसं म्हटलंय की या संसार रूपी भौऱ्यात जर कोणी अडकला तर तो कायमचा गेला, अजिबात त्याला बाहेर येणं शक्य नाही. आणि हा भौरा म्हणजेच प्रपंच आहे. प्रपंचामध्ये असणारे आई वडील, पत्नी, पुत्र आदी नातेवाईक हे जे आपल्या चारही दिशांनी उभे असतात आणि त्याच्यामध्ये आपण असतो आणि त्याच्या भोवती आपणही फिरत राहतो. गरा 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 गरा, आपल्याला बाकी काही सुधरत नाही. याला म्हणतात संस्कृती भौरा. आणि या भौऱ्याच्या मध्ये राहणारा तो प्राणी अतिशय दुःखी आहे. मग भगवंताला दया आली आणि मग त्यानं काय केलं? त्या ठिकाणी तो भगवान परमात्मा कटेवरती हात ठेवून उभा राहिला की माझ्याकडे ये. आणि मग माझ्याकडे आल्यानंतर ते तुला दुःख नाही. अशा प्रकारे बरं नुसते कटेवर हात ठेवून उभा आहे का? कसा उभा आहे तो? म्हणतात तो विटेवर उभा आहे. बघा भगवंताला पाहिले तुम्ही कसा विटेवर उभा आहे? साक्षात स्वयंभू भगवंत विटेवर उभा आहे. विट केवढीशी असते? केवढीशी असते? हा 6 इंच किती इंच असतं? ते आम्हाला थोडं कळायला लागले कामावर. नाही तर विट किती इंच काय कळायला माहिती नव्हतं. बराच देवानं सगळं शिकवलं. बघा असं त्या एका विटेवर, एवढ्याशा विटेवर भगवंत उभा आहे. कधीचा? योगी 28 विटेवरी उभा, वामांगी कुमारी दिसे दिव्य शोभा. कधीचा उभा आहे तो? 2 दिवसाचा, 4 दिवसाचा नाही महाराज, एका युगाचा नाही, 28 युगापासून तो एका विटेवरच उभा आहे. आहा केवढा दिव्य परमात्मा आहे, केवढा एवढा करुणा भक्त वांछा बोलतो करू. यालाच म्हणतात की भक्त करुणाकर आहे परमात्मा. एवढी दया येते आपल्या भक्तांची की आहा माझे भक्त बघतात, यांच्याकरता मी काहीही करायला तयार आहे. पुंडलिकासाठी अजून तिष्ठत, अजूनही पुंडलिकासाठी उभा आहे. कोणताही भक्त येऊ द्या, काय काय नाही केलं देवानं. उंच नीच काही येणे भगवंत, तिष्ठे भागवते देखून या. ओ महाराज दासी पुत्र कन्या विधुराच्या बक्षी, दैत्यावरी रक्षी प्रल्हादासी. बघा भगवान परमात्मा जेव्हा प्रल्हादाला वाचवण्याकरता नरसिंह अवतार धारण करून गेले, हिरण्यकशिपूला मारलं. शेवटी भगवान परमात्मा प्रल्हादाकडे
फार दयेनं पाहतात, त्याच्या डोक्यावर हात फिरवतात आणि काय म्हणतात, बाळा मला माफ कर, बाळा मला माफ कर, मला यायला फार उशीर लागला, तुला फार त्रास सहन करावा लागला. महाराज हा आहे देवाचा स्वभाव, किती गोड आहे. आणि तो येतो आणि सगळ्या दुःखाचं एक सोबत कारण करतो. देवा तू मिळाला ना, तुझं दर्शन झालं ना, आता कसला त्रास आहे, तरी माझ्या त्रासाला दूर करण्याकरता तो दूर माझ्यापासून कधी होता, तो तर कायमचा इथे आहे. असा प्रल्हाद त्या ठिकाणी दैत्याघरी रक्षी प्रल्हाद असली, नरहरी सोनारा घडू फुंकू लागे, सज्जन कसाया विकू लागे माणसं. त्या ठिकाणी मीराबाईंचा घेतो विषय त्याला, किती सुंदर सुंदर उदाहरणे. माळी सावत्यास खुरपू लागले, सज्जन कसाया विकू लागे, एवढं सुंदर महाराज वर्णन केलं एकाच अभंगामध्ये, एवढं गोड वर्णन केलं. अनेक भक्तांच्या करता भगवंताने काय म्हणून नाही केलं. म्हणून विचार करा, एवढा गोड स्वभाव ज्याचा आहे, एवढं गोड ज्याचं स्वरूप आहे, मग त्या अशा सुंदर आणि गोड स्वभावाच्या भगवंताचंच फक्त व्यक्तीनं ध्यान केलं पाहिजे. म्हणून म्हणतात सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवोनिया. आणि बरं महाराज त्यानं आणखी पुढे काय केलेलं आहे, तो आहे कसा, त्याचं एवढंसं वर्णन ऐकून अजून तरी काही मन भरलं नाही. मग त्याचं दिव्य असं वर्णन व्हावं याच्याकरता अजून काहीतरी सांगा. महाराज म्हणतात की तुळशी हार गळा काचे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. महाराज मग याच्यापेक्षा दुसरं काही सांगता येत नाही, एवढं गोड वर्णन केलं. पण याच्यामध्ये रहस्य फार आहे बरं का. तुळशी हार गळा, भगवंताच्या गळ्यामध्ये काय आहे, तुळशीचा हार आहे. मग तुळशीच्या पानाचा असेल, तुळशीच्या मंजरीचा असेल, अथवा तुळशीच्या मण्याचा मोत्याचा हार त्या ठिकाणी भगवंताच्या गळ्यामध्ये असेल. तर मग ही तुळशी देवाला अतिशय प्रिय आहे. तो वृंदावतीचं त्या ठिकाणी फार मोठं उपाख्यान आहे की वृंदावतीच्या भक्तीमध्ये, प्रेमामध्ये भगवंत मोहित झाले. त्या मोहातून त्यांना बाहेर आणण्याकरता या तुळशीचं बीज माता पार्वतीनं दिलं आणि त्याच बीजातून तुळशी उगवली. आणि ती तुळशी, मालतीचं फुल आणि आवळ्याचं पान अशा 3 गोष्टी देवाला वाहिल्या. तेव्हा भगवान परमात्मा वृंदावतीच्या मोहातून बाहेर आले. अशा प्रकारे एवढं गोड त्याचं वर्णन आहे. पण ही तुळशी भगवंताला अतिशय प्रिय आहे. म्हणून तुळशी हार गळा कासे पितांबर. बघा तुळशी गळ्यामध्ये जसं भगवंतानं घातलेली आहे तशीच आपल्या गळ्यात, साधकाच्या गळ्यात सुद्धा तुळस असली पाहिजे बरं का. कारण लग्न झाल्यानंतर महिला गळ्यात काय घालतात, हा घालतात तुम्ही नाही. आजकाल काही सांगता येते मला, फॅशन कुठल्या कुठे गेली आहे आणि त्या फॅशनच्या पायी महाराज आपण आपली संस्कृती, आपण आपली सभ्यता, आपण आपले संस्कार सगळे टांगून दिले लावून काही तर म्हणजे तिलांजलीच देऊन टाकली. असो मग जसं महिला मी विवाहिता आहे हे दाखवण्याकरता किंवा पतीच्या प्रेमाकरता किंवा त्या ठिकाणी पतीचं सौभाग्य त्या ठिकाणी वाढावं, त्याचं आयुष्य वाढावं, त्याच्याकरता गळ्यामध्ये तुळशीची त्या ठिकाणी मंगळसूत्र धारण करतात. म्हणून म्हणतात की आम्हीही त्या ठिकाणी जसं एका विवाहिता स्त्रीच्या गळ्यात मंगळसूत्र पाहून कळतं की हिला कोणीतरी मालक आहे, तसं म्हणतात की एका साधकाच्या गळ्यात तुळशीची माळ पाहून कळतं की याला सुद्धा कोणीतरी मालक आहे. नाहीतर मग बाकीचे सगळे बेवारस आहेत महाराज. कारण की तुम्ही एक पहा, गल्लीमध्ये कुत्र फिरताना जे आपल्याला दिसतं, तर तो जो कुत्रा आहे तो पाळलेला आहे की तो फिरणारा आहे हे कशावरून कळतं आपल्याला, हा गळ्यात पट्टा असं म्हणजे अनुभव करता. गळ्यात पट्टा असला की काय समजायचं, हा कुत्रा पाळलेला म्हणजे काय, याला कोणीतरी मालक आहे, याला कोणीतरी स्वामी आहे, हे आपलं नाही. मग महाराज असं आहे की गल्लीतल्या कुत्र्याला जो फिरणारा ज्याच्या गळ्यात पट्टा नाही मग त्याला कुणी काठी उचलतं, तसं पाळलेल्या कुत्र्याच्या बाबतीत होत नाही. म्हणून म्हणतात आपण भगवंताचे पाळलेले म्हणजे आपलाही कुणीतरी मालक आहे, कुणीतरी स्वामी आहे आपला, हे दाखवण्याकरता गळ्यामध्ये तुळशीची माळ साधकाच्या अवश्य असली पाहिजे. म्हणून म्हणतात तुळशी हार गळा. आणि मग त्याने कासे पितांबर म्हणजे पितांबर धारण केलेलं आहे. जसं भगवंताचं रूप तो कसा वर्ण कसा आहे देवाचा, निला म्हणजे श्यामल कोमलात्म म्हणजे श्यामल वर्ण आहे. असं ढग आलेला कसा, ढगाचा रंग कसा दिसतो, पूर्ण काळाही नसतो, गोराही नसतो, तो मधला असा रंग देवाचा आहे. म्हणतात की देवाचं अंग शरीर जसं त्या ठिकाणी ढगाप्रमाणे दिसतं, मेघाप्रमाणे दिसतं, मेघश्याम त्याला म्हटलेलं आहे. म्हणतात आणि त्या ढगामध्ये जर वीज कडकडली आणि त्या विजेचा जो काही रंग आहे तोच रंग देवाच्या पितांबराचा आहे. मग ते पितांबर याच्याकरता देवानं घातलं की बाळा घाबरू नको, तू जर अंधारात आहे तर चिंता करू नको.
अगदी मोठं ढग आलेलं आहे, ढग कडकडते, अशा दयनीय स्थितीमध्ये जर लख उजेडात जर एखादे वीज चमकली आणि ती वीज चमकल्यानंतर काय होतं महाराज तुम्ही पाहिले? अंधार कितीही असू द्या, ती वीज चमकल्याबरोबर अगदी लख उजेड त्या ठिकाणी पडतो. ज्या माणसाला रस्ता दिसत नाही त्याला दिसतो. तसं भगवंतांनी सांगितलंय की तू जर अंधारामध्ये आहे, तुला रस्ता दिसत नाही, तर माझं पितांबर याच्याकरता आहे की त्या पितांबराच्याच जीवावर तुला तुझा रस्ता दिसेल, अंधारातून दूर हो, उजेड तुझ्या समोर येईल. याच्याकरता पितांबर धारण केलं. म्हणून तुळशी हार गळा माझे पितांबर आवडे निरंतर हेच ध्यान. आणि मग एवढं गोड ध्यान निरंतर मला आवडते. एका मिनिटाकरता आवडत नाही मला देवाचं ध्यान आवडणं, एका मिनिटाकरता आणि कायमच आवडतच राहणं, याच्यामध्ये फार फरक आहे. आणि मग आम्हाला मात्र निरंतर आवडते, एका मिनिटासाठी किंवा एका दिवसासाठी आवडत नाही. नाहीतर कधी कधी फक्त वारं येतं, मग ते वारं थोड्याच वेळाकरता असतं, त्या वाऱ्यापुरते आम्ही देवाचे, बाकी वेळेस मग आम्ही प्रपंचाचे. याच्याकरता सांगितलं तसं नाही. मग ते निरंतर ध्यान आम्हाला आवडतं कारण की ते सुंदर आहे. पुढे महाराजांनी वर्णन केलं महाराज की त्या देवानं मकर कुंडल धारण केलेलं आहे. मकर कुंडले तळपती श्रवणी. हा अभंग फार गंभीर रहस्याचा. असं जर म्हटलं ना, एका चरणावर एक दिवस कीर्तन करता येईल आणि मग असं 2-2 दिवस म्हटलं तरी चालेल. म्हणजे एकाच अभंगावरती पूर्ण सप्ताह कीर्तन करता येईल. आणि गुरुजींना जर तुम्ही म्हटले ना, तर मग ते काय करतील, एकाच पदावरती या अभंगातही एक चरण, त्या चरणातही 2 पदं असतात, त्या 2 पदातल्या एका पदावरती पूर्ण सप्ताह प्रवचन करतील जर तुम्ही सांगितलं तर. फक्त ते कळायला पाहिजे, ते वेगळं. विठ्ठल विठ्ठल ज्याने की आपल्या कानामध्ये मकर कुंडल धारण केलं. मकराकृतीचं कुंडल बघा. मकर म्हणजे काय? मकर या शब्दाचा अनेक अर्थ आहे, कमीत कमी 25-30 अर्थ लावले. पण याच्यामध्ये मकर शब्दाचा अर्थ झषाणाम मकरश्चास्मी. झष म्हणजे पाण्यामध्ये राहणारा जंतू, जलचर प्राणी. आणि जलचर प्राणी जो कोणी आहे त्याच्यामध्ये याला मकर ग्रहण केलं. परंतु आपण पाहिलं तर भगवंताच्या कानामध्ये जर बारीक पाहिलं असेल तुम्ही, तर माशाचं कुंडल असतं, मकराचं असतं. याचं प्रमाण अनेक ठिकाणी असं भागवताच्या 6व्या स्कंधामध्ये 4थ्या अध्यायाच्या 38व्या श्लोकामध्ये अत्यंत स्पष्ट वर्णन केलं की देवानं मकराकृतीचं कुंडल घातलं. म्हणजे देवानं म्हणजे फक्त पांडुरंगानं नाही, तर भगवान कृष्ण, भगवान राम, भगवान विष्णू सर्वांच्या कानामध्ये मकराकृतीचं कुंडल आहे. मकर म्हणजे सरळ अर्थ होतो मगर, परंतु मगर आणि मासा या दोन्हीचाही अर्थ या ठिकाणी ग्रहण केला. मगर म्हणजे हे साक्षात काळ आहे महाराज. काळ म्हणजे एका मगरीच्या तावडीत सापडला की समजायचा हा माणूस काही परत येत, तो गेला, काळाच्या आधीने गेला. तसं म्हणतात बघा, भगवंतांना जर शरण गेले तर तुम्ही काळावर विजय प्राप्त करा. देवानं तर काळाचं कुंडलच धारण केले आपल्या कानामध्ये, श्रवण म्हटलेलं आहे. आणि बरं हे श्रवणी जे आहे, श्रवणेंद्रिय भगवंताचं कान जो आहे तो मकराकृतीच्या कुंडलाद्वारे शोभित झाला असं अर्थ होत नाही. म्हणतात की त्या ठिकाणी काही कुंडल मकराकार. आणि जसं मकर कुंडल तळपते म्हणजे ते त्या ठिकाणी सुंदर असं शोभित होत आहे. पण शोभित काय आहे? कान नाही शोभत देवाचा, ते मकर कुंडल शोभते. म्हणजे ते मकराकृती कुंडल देवानं कानात घातलं म्हणून ते चांगलं दिसायला लागलं. देवाचा कान तर आधी चांगला दिसत होता. म्हणजे भगवंतानं ते मकराकृती कुंडल धारण करून हे आपल्याला सांगितलं की बाबांनो, तुम्ही जर मला शरण आलात तर तुमचा काळ तुमचं काहीही बिघडवू शकत नाही. कारण जसं नको नको मना गुंतू माया झाली, काळ आला जवळी ग्रासावया. आणि त्या ठिकाणी तुकोबाराज हेही सांगतात की तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचू
वाचूया. आता तर मात्र एकच निश्चय झालेला आहे की आता या भवदुःखामधून तुला वाचवणारा दुसरा तिसरा कोणी येणार नाही. एक मात्र तो चक्रपाणी भगवंतच आहे. म्हणून सर्व भावाने समरस होऊन केवळ त्याचं चिंतन करा, त्याचं भजन करा, त्याचं कीर्तन करा. अशा प्रकारे सुंदर असा उपदेश महाराजांनी दिला. सर्वांनी हात वर करून देवाचं भजन करा. विठोबा
कौस्तुभमणी विराजितो. आणि मग देवानं सुंदर असा कौस्तुभमणी आपल्या गळ्यामध्ये धारण केलेला आहे. सुंदर असं मकराकृतीचं कुंडल धारण केलं, असा दिव्य गोड असा सुंदर परमात्मा जो की विटेवर उभा आहे. आणि मग अशा गोड अशा सुंदर स्वरूपाचंच मला ध्यान आहे. आणि खरं तर हेच सगळं स्वरूप आहे जे माझ्या सुखाचं केंद्रबिंदू आहे. म्हणून तुका म्हणे माझे घ्यायची सर्व सुख, याच्यापेक्षा मोठं याच्यापेक्षा दुसरं असं काहीही सुख मला माहित नाही. म्हणून तुका म्हणे माझे घ्यायची सर्व सुख, पाहिलं श्रीमुख आवडले. आणि हेच श्रीमुख मी सदा सर्वदा आवडीनं पाहत राहील. अशा प्रकारे या 4 चरणाच्या अभंगाच्या माध्यमातून तुकोबारायांनी देवाचं गोड असं वर्णन केलं. आणि खरंच ऐकायचं जर झालं तर खरंच मला तरी असं वाटतं 2-4 दिवस तरी याच अभंगावर एकाच अभंगावर कीर्तन व्हावं, तेव्हा कुठेतरी याचा खरा अर्थ आपल्या सुद्धा लक्षात येईल. असा दिव्य अभंग. आणि हा अभंग जो की वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या पाठामध्ये आहे. तर अशा प्रकारे आजच्या या कोजागर पौर्णिमेनिमित्त चालू असलेल्या कार्यक्रमाच्या या दुसऱ्या दिवसामध्ये हा सेवेकरता निवडलेला अभंग या ठिकाणी आपण पूर्ण करू. अतिशय सुंदर आणि अतिशय आनंदाची ही गोष्ट आहे. कोजागर पौर्णिमा ही शरद पौर्णिमा, ज्या पौर्णिमेच्या दिवशी भगवान श्रीकृष्ण आणि भगवती श्री राधाराणी यमुना माईच्या किनाऱ्यावरती रासलीला करतात. तो रास केवळ रास नाही, तो महारास आहे. आणि या महारास लीलेचा आनंद संपूर्ण त्रिभुवन त्या ठिकाणी प्राप्त करतं. तर तोच दिवस म्हणजे भगवान परमात्मा अत्यंत दिव्य आनंदामध्ये संपूर्ण विश्वाला आनंद देतात. जसं कोजागरती असं म्हटलेलं आहे. कोजागरी, कोजागिरी नाही, कोजागरी हा मूळ शब्द आहे. तर कोजागरी म्हणजे शास्त्र सांगते की कह जागरती, कह जागरती, कोण जागा आहे, कोण जागा आहे. म्हणजे या पौर्णिमेला झोपायचं नाही असा नियम आहे. म्हणजे त्या दिवशी करायचं काय, मग बस भगवंताचं कीर्तन भजन चिंतन रात्रभर जागर करायचा, झोपायचं नाही असा नियम आहे. को जागरती. आणि मग जो कोणी जागा आहे, बघा भगवती लक्ष्मी विचार करते, जर कोणी जागा आहे आणि जागा राहून देवाचं भजन करतो तर त्याच्याच घरी ती फक्त जाईल. आणि ज्यानं कवाड लावून आरामात झोपलेला आहे त्याच्या घरी मात्र लक्ष्मी जाणार नाही. म्हणून को जागरती इति वदती. अशा प्रकारे ही कोजागर पौर्णिमा साजरी केली जाते. आणि गेल्या 4 वर्षापासून आपल्या गावच्या सरपंचांनी मनावरच घेतलं. आणि एकदा मला वाटते मागच्या वर्षी की काही बाबतीत ते बोलले पण होते की मी सरपंच राहू अथवा नाही राहू, हा कार्यक्रम चालू ठेवायचा आणि चालू ठेवायचा. म्हणजे असे की अशा प्रकारे जर सत्कर्म या गावामध्ये कोणत्या व्यक्तीच्या माध्यमातून घडत असतील तर त्या कामामध्ये सर्वांनी सहभागी झालं पाहिजे. आणि विशेष म्हणजे नवयुवक तरुण ज्यामध्ये समाविष्ट होतात ते काम चांगलंच होतं. म्हातारी माणसं जसं असेल तसं जाईल, आमचं जसं असेल तसं. पण आता एवढं सुंदर सजवले मला, हे सगळं पाहून तर एवढा आनंद झाला. हा सभा मंडपही मी पहिल्यांदाच आतमधून असा पाहिला, म्हणजे मला विश्वासच झाला नाही पहिला की अकोलनेरमध्येच आहे. तर विशेष म्हणजे अशा या कार्यक्रमाचं नियोजित स्थळ जे एक बनवून गेलं आपल्या सर्वांच्या करता, ही आनंदाची गोष्ट आहे. आणि याच्यामध्ये सुंदर असं सजावट आहे. तरुण लोकांचंही यामध्ये फार मोठे श्रम आहेत. आणि या तरुणांना प्रेरणा देण्याकरता या ठिकाणी आपल्या या संपूर्ण महाराष्ट्राचं जे वैभव, जे दैवत मानलं जातं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे सुपुत्र धर्मवीर संभाजी महाराज. काही महाराज संभाजी महाराज कुठल्याच बाजूने कमी नव्हते, उलट बाप से बेटा सवाई जे म्हणतात ना, की महाराज त्यांचं जर चरित्र वाचलं, त्यांचं जर चरित्र ऐकलं तर अक्षरशः माणसाला वाटेल की जर जगावं तर असंच आणि मरावं तरी सुद्धा असंच. बघा, छत्रपती शिवाजी महाराजांनी एक प्रेरणा आपल्याला दिली, फार मोठी गोष्ट आहे. परंतु संभाजी महाराजांनी सुद्धा जे दाखवलं ते सुद्धा आपल्या सर्वांच्या करता अतिशय प्रेरणीय आहे. जर जगायचं असेल तर आपल्या धर्माचं राहावं आणि मरायचं असेल तर आपल्या धर्मासाठीच मरायचं. आणि हेच काम जर या ठिकाणी आपल्या गावामध्ये घडत असेल तर यापेक्षा मोठी चांगली गोष्ट काहीच नाही. आणि खरंच एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला अशी सांगावीशी वाटेल की अकोलनेरकरांनो फार भाग्यशाली आहात, फार भाग्यशाली की आपल्या जीवनाची अशी बिघडलेली दशा दाखवून कल्याणाची दिशा दाखवणारे गुरु आपल्याकडे आहेत. याच्यापेक्षा मोठी श्रीमंती जगात काहीच नाही. म्हणजे सगळ्यात मोठी श्रीमंत जर तुम्ही आहात तर ही गौरवाची गोष्ट आहे. मग टाळ्यांचा आवाज एवढाच. यापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं की अकोलनेरची माती
अशी आहे ज्या मातीमध्ये फक्त ज्वारी बाजरी ऊस कापूस वगैरे हे एवढंच पिकत नाही, फुलंच फक्त येत नाही, या मातीमध्ये रत्न सुद्धा पिकतात. अशी ही माती आहे. फक्त या मातीला कसं सांभाळलं पाहिजे. एक सुंदर अशी बातमी मला काल मिळाली. बऱ्याच दिवसापासून मला अशी सूचना होती की जाधववाडी गावामध्ये महिलांचं भजनी मंडळ स्थापित झालं. जवळपास 20-22 महिला, तरुण महिला आहेत आणि तरुण नवयुवक सुद्धा आहेत. भजन करायचं, भजन शिकायचं आणि भजन आपल्या गावामध्ये होत राहायचं ही प्रेरणा त्यांनी घेतली आणि करतायत भजन. ही अत्यंत आनंदाची गोष्ट वाटली. शिक्षक लावून पैसे भरून ते मंडळ त्या ठिकाणी शिकतंय आणि मला अत्यंत आनंद वाटला की जाधववाडी सारख्या छोट्याशा गावामध्ये